कसुरी मेथी कशी तयार करायची. मार्केटमधून महागाची कसुरी मेथी आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी 10 रुपयात मी या 2 जुड्या आणल्या आहेत. त्याच्यातून आपण कशी कसुरी मेथी बनवतोय ते तुम्हाला अगदी मी आज सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर सध्या हिवाळा असल्यामुळे मेथी खूप स्वस्त येते. तर इथे मी 10 रुपयाला 2 जुड्या घेतल्या. तर आता आपल्याला ही जुडी आपण आधी निवडून घेऊया. तर मेथी आपण अशा भाजीसाठी निवडतो तसं निवडून घ्यायचं आहे आपल्याला. तर काही जण कापून पण घेतात, पण मला तर निवडूनच आवडते. म्हणजे भाजी करायला सुद्धा आणि कसुरी मेथी करायला, किंवा आपण वाळून नंतर भाजी बनवतो ना, तर त्याच्यासाठी मी मेथी निवडून घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला मेथी ही निवडून घ्यायची आहे. सगळी मेथी निवडून झाली की मी तुम्हाला मग दाखवतेच. तर सध्या हिवाळ्यात मार्केटमध्ये खूप छान मस्त भाज्या पण येत आहेत आणि भाजी स्वस्त आहे. 10ला 2 जुड्या मिळत आहेत. तर म्हटलं आपण आता कसुरी मेथी आपण बनवतोय, तर तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा. कोवळ्या काड्या पण आहेत, थोड्याशा घेतोय आपण. तर ही भाजी मी आता निवडून घेते. तर 2 जुड्या आपण मेथीच्या निवडून घेतल्या स्वच्छ आणि 2-3 पाण्यात मी धुवून घेतलेल्या आहे. आता आपण हे चाळणीत काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, असं चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथरू द्यावं लागेल आपल्याला. मग कोरडी झाली की ती मग एका कपड्यावर पसरून घ्यायचं. छान कोरडी करून घ्यायची. आता ही सगळी मेथी काढून घेते. तर निवडताना स्वच्छ निवडायची. असं पानांवर असतं बघा ते डिझाईन वगैरे, म्हणजे ते आळीसारखं असतं ते फिरलेलं, पण ते पान व्यवस्थित निवडून काढून घ्यायचं. स्वच्छ निवडून घेतली आपण इथे. आणि आता इथे पाणी निथरण्यासाठी ठेवलेली चाळणीमध्ये पाणी निथरू देऊया. पूर्ण कोरडी होऊ द्यायची ती. तर इथे आपण आता कॉटन कपड्यावर पूर्ण मेथी टाकून घेतली आहे. चाळणीत पाणी निथरू दिलं, नंतर इथे टाकून घेतलं आणि एका नॅपकिनच्या साहाय्याने तिला थोडंसं असं आपण वरती पाणी त्याचं टिपून घेतो आहे वरच्यावर. आणि मस्त 10-15 मिनटं वाळू देऊया इथे आता आधी. म्हणजे पाणी पूर्ण निथरायला पाहिजे तिचं. तर 10-15 मिनटं आपण इथे कपड्यावर राहू दिली. पाणी गळालेलं आहे आणि मेथी मस्तपैकी छान कोरडी झालेली आहे. आता आपण तिला कापून घेऊया. तर थोडी मेथी घ्यायची आणि कापून घ्यायची आपल्याला. डायरेक्टही वाळू शकतात तुम्ही, पण मग जास्त ते जाड असतं ना, मग त्यामुळे वाळायला वेळ घेतो. आणि आपण ज्यावेळेस भाजीत टाकतो ना कसुरी मेथी, तर ती जास्त चुरली जात नाही. काड्या वगैरे पण दिसतात. मग एक तर जास्त काड्या घ्यायच्या नाही याच्या. काडी अगदी थोडीशी घेतलेली आपण. जास्त असेल तर ती काडी काढून घ्या तुम्ही आता कापायच्या आधीच. तर अशी ही आपल्याला मेथी कापून घ्यायची आहे. तर अशी मस्तपैकी छान मेथी आपली कापली गेलेली आहे. तर इथे अशी आपण थोडी मेथी घेऊन कापून घेणार आहोत. बारीक अशी कापून घ्यायची. तर ही अशी मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्ण भाजी कापून घेतलेली आहे. आता हिला आपण 2-3 दिवस हवेमध्ये घरातच वाळवायची आहे. बाहेर उन्हात अजिबात वाळवायचं नाही. गॅलरीत जर सावली असेल तर गॅलरीत वाळवू शकतात, किंवा घरातच फॅनमध्ये वाळू शकतात. तर इथे सावलीत मी 3 दिवस मेथी वाळवून घेतलेली आहे. एकदम कोरडी झालेली आहे आपली. आधी आपण कपड्यावर वाळवली, नंतर एका पाटीत टाकून कागदावर अशी एकदम छान वाळलेली तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा, आपण महागडी कसुरी मेथी आणण्यापेक्षा इथे अगदी 10 रुपयातच 2 जुड्या आणल्या. मस्तपैकी छान निवडून धुवून वाळवून घेतल्या हवेमध्येच. अजिबात उन्हात वगैरे वाळवायची नाही. आणि हवेमध्ये 3 दिवस आपण मस्त ही कसुरी मेथी वाळवून घेतलेली आहे. तर तुम्ही हिला कुठल्याही पनीरची भाजी झाली, कुठलीही भाजी असली, त्याच्यात अर्धा चमचा चुरून टाकायची. तर खूप चव येते भाजीला.
आणि आपल्या शरीराला हे कसुरी मेथीचा फायदाच आहे. तर तुम्हीही पैसे वाचवा आणि घरच्या घरी कसुरी मेथी तयार करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला कसं वाटलं कसुरी मेथीचा व्हिडिओ. इथे आपण पैसेच वाचवलेले आहेत. तर माझा हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त पोहोचवला तर खूपच फायदा आहे. कारण शेतकरी माल आणतो, व्यापाऱ्यांना विकतो, पण पैसे जास्त मिळत नाही, म्हणजे भाव जास्त मिळत नाही त्यांना. व्यापारी मात्र पैसे कमावतो, पण शेतकरीला जास्त भाव मिळत नाही. तर शेतकऱ्यांना म्हणजे माझ्या बंधू आणि वडिलांसारखे जे आहेत माझे, तर त्यांनी जर हा असा बिझनेस केला, घरच्या घरी कसुरी मेथी वाळवून जर बाजारात विकली तर खूप त्यांचा फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणारे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही कुठली रेसिपी मिस नाही करणार. ती मस्तपैकी आपली कसुरी मेथी तयार झालेली आहे. तर कसुरी मेथी ही कशात ठेवायची, तर इथे एअरटाईट कंटेनर घेतलेलं आहे मी, त्याच्यात आपण ही पॅक करून ठेवायची. आपल्याला पूर्ण भरून घ्यायची मस्तपैकी, म्हणजे ती वर्षभर खराब नाही होत. तर इथे आपण 2 जुडी वाळून घेतलीत. याच्यापेक्षा तुम्ही जास्तही जुड्या आणून मस्तपैकी वाळवून जास्तही साठवू शकतात. तर इथे मी 2 जुडींचं तुम्हाला आधी करून दाखवलेलं आहे. तर तुमच्याकडे झिपर बॅग असेल तर त्याच्यातही तुम्ही पॅक करून ठेवू शकता आणि वर्षभर वापरू शकतात. तर इथे आपण हवाबंद डब्यात मस्तपैकी पॅक करून ठेवलेली आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मस्तपैकी कुठल्याही भाजीत आपण ही वापरू शकतो. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.